शांतपणाने मस्तकाच्या मध्याशी लक्ष ठेवून मंत्र स्मरण करत एकतर पहिली गोष्ट म्हणजे ध्यानाला बसायला वेळ आणि जागा ही थोडी निवांत असली पाहिजे. आजूबाजूला घरामध्ये काहीतरी मोठे कार्यक्रम चाललेत आणि आपण ध्यानाला बसलोय किंवा सगळ्या घरातल्यांची गडबडीची वेळ आहे आणि आपण ध्यानाला बसलोय किंवा बाहेर कोणीतरी मोठमोठ्याने गप्पा मारतंय आणि आतमध्ये आपण ध्यानाला बसलोय, तर आपलं मन तिथे जाण्याची शक्यता खूप जास्त आहे, म्हणजे जातच. त्यामुळे तसं न करता शक्यतो सकाळी उठल्या-उठल्या आणि जर उठल्या-उठल्या शक्य नसेल, तर दिवसभरात जेव्हा घर शांत असेल, आपल्याला निवांतपणा असेल, अशा कुठल्याही वेळेला. थोडा वेळ स्वतःसाठी काढणं दिवसातला आणि स्वतःसाठी म्हणजे आपल्या स्वतःच्या इंटरनल इम्प्रूव्हमेंटसाठी. तोच हा वेळ आहे. तीच स्वतःसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे, वेळेची आणि एनर्जीची. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिवसातनं एकदा तरी स्वतःला निवांतपणा देऊन ती अनुभवली पाहिजे. असं करता हळू-हळू मनातल्या वृत्तींची तीव्रता आणि वारंवारिता शांत होत स्व असं जे आपल्याला मूळ स्फुरण असतं. मी आहे, अशी आपल्याला जी मूळ अस्तित्वाची जाणीव सहजच जाणवत असते. अगदी लहान मुलाला सुद्धा कळतं. मी आहे हे स्फुरण प्रत्येकामध्ये आहे. असं कोणाला वाटत नाही, की मी नाही आहे म्हणून. मी हे स्फुरण, मूळ स्फुरण, शुद्ध स्फुरण प्रत्येकामध्ये कायमच असतं ऑल द टाईम. आणि ते मूळ स्फुरण अगदी लहानपणी जसं आपण स्वतःला मी म्हणत असतो, म्हातारपणापर्यंत ते मूळ स्फुरण मीचं ते तसंच असतं. ते वृद्ध होत नाही, शरीर वृद्ध होतं. ते आजारी पडत नाही, शरीर आजारी पडतं. ते त्याला दुखलंय, खुपलंय, ते क्षीण झालंय, असं काही होत नाही. आपलं शरीर क्षीण होतं. शरीर वृद्ध होतं. शरीराला हे सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला जे मी असं जे मूळ स्फुरण असतं, स्वची जी मूळ जाणीव कायमच असते आपल्याबरोबर. ऑल द टाईम असते. स्वची जाणीव. फक्त ती सगळ्या बाह्य विश्वाशी, बाह्य संसाराशी जोडलेली असते. आता ही स्वची जाणीव आपल्या मूळ स्वरूपाशी समजून घेऊन चित्त त्या मूळ जाणीवेशी जोडायचं. म्हणजे त्या जाणीवेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण जाणीवेचा आधार घेऊन सगळ्या जगाकडे बघत होतो. त्याऐवजी त्या जाणीवेचा आधार घेऊन त्या जाणीवेच्या मुळापर्यंत जाणं, म्हणजेच त्या स्वच्या मूळ अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित करणं. ती जाणीव सोडून इतर काहीही अंतःकरणामध्ये नसणं, केवळ त्या जाणीवेनेच चित्त व्यापून राहणं, स्वच्या जाणीवेने. ऐकायला कदाचित थोडंसं जड वाटलं किंवा कळत नाही असं वाटलं, तरी सुद्धा जसजसं आपण हे करत जाऊ, तसतसं आपल्याला ती जाणीव म्हणजे काय, ही गोष्ट आपल्याच आतमध्ये स्पष्ट होते. आणि एकदा का ती जाणीव स्पष्ट झाली, स्वची जाणीव म्हणजे काय, ही गोष्ट एकदा स्पष्ट झाली, की मग नंतरचा प्रवास हा त्याच्यावरतीच बेस्ड आपण पुढे-पुढे करतो. की आता मला शांतपणाने बसल्यानंतर कळून गेलं हे, की स्वची जाणीव म्हणजे काय. मला एकदा तो अनुभव आला, की अंतःकरणामध्ये कुठलीही वृत्ती नाहीये. पण स्व आहे. मीचं मूळ स्फुरण ते आहे. त्यामध्ये मला माझं व्यक्तिमत्व आठवत नाही. माझं नाव, माझं रूप, माझं शरीर काही आठवत नाही. ईश्वर नावाची एक वेगळी एंटिटी आठवत नाही. पण ईश्वर नावाची एंटिटी
किंवा मी सोडून दुसरी कुठली तरी सद्गुरू नावाची एक वेगळी एंटिटी, ईश्वर नावाची वेगळी एंटिटी, एक वेगळी आयडेंटिटी अशी काही नसतेच. केवळ आपलंच मूळ स्वरूप आपल्यालाच अनुभवायला येत असतं. मी याचं अंडरस्टँडिंग आपल्याला होत असतं. स्वचं अंडरस्टँडिंग. त्याचा अनुभव म्हणून आपल्याला शांत शांत, सुखमय आनंदाचा अनुभव येतो. शांतीप्रधान आनंद आणि विनाकारण असतो तो. काहीतरी आठवून आनंद झालाय, काहीतरी मिळालंय म्हणून आनंद झालाय, असं नसतं. विनाकारण होणारा शांतीप्रधान आनंद ही त्या स्वच्या जाणीवेची महत्वाची खूण आहे. संत चोखामेळांनी त्यांच्या एका अभंगात म्हणले, ऐसा विठ्ठल हृदयी ध्यायी, चोखामेळा जडला पाही, तो पहा पांडुरंग जाणा, शांती रुक्मिणी निजांगना. म्हणजे पांडुरंग जाणल्याची खूण काय, तर शांतिरूप रुक्मिणी ही त्याच्यासोबत असते. म्हणजे मन शांत, स्थिर असतं, अतिशय शांत. आणि ते नुसतं शांत नाही, तर खरं तर प्रशांत. याचं कारण केवळ वृत्ती नाहीत असं नसतं, तर वृत्ती नाही हे आहेच आहे. वृत्ती नाहीच आहेत, पण त्यासोबत जाणीव देखील आहे. म्हणजे जाणीवेच्या प्रकाशामध्येच अंतःकरण असतं. तो पहा पांडुरंग जाणा, शांती रुक्मिणी निजांगना. त्यामुळे ही गोष्ट दिवसातून एकदा तरी अनुभवणं, शांतपणाने बसणं, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून मंत्रासहित ध्यान करणं. हळू-हळू हे अवधान त्यावरती ठेवण्याची कला आणि ती गोष्ट सरावत जाते. आणि ती सरावल्यानंतर एक घनीभूत स्वच्या जाणीवेशी संलग्न होण्याची अवस्था म्हणजे स्वरूप स्थिती. चित्त चाकाटले स्वरूपा माझारी, न निघे बाहेरी सुखावलो. असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हणलंय. म्हणजे चित्तालाच आता त्या स्वच्या जाणीवेच्या मधनं बाहेर पडावसं वाटत नाही. इतकं त्याला तिथे आनंद होतोय आणि त्याला बाहेर पडावसंही वाटत नाहीये. बाहेर पडण्याची गरजही नाहीये. मुक्याने गुळ खादियेला, गोडी नाहीये सांगायला. असं तुकाराम महाराजांनी त्याचं वर्णन केलंय, की मुका आहे त्यानं गूळ गूळ खाल्ला. त्याला बोलताही येत नाहीये, पण गूळ आहे तोंडात त्यामुळे त्याच्या गोडीत रमलाय. त्यामुळे बोलावसं वाटतही नाहीये. मनाचं स्वच्या जाणीवेशी ते पक्क संलग्न होऊन गेल्यावर असंच होतं. मुक्याला जसं बोलता येत नाही, तसं मन हे कुठलेही विचार करू शकत नाही. मन हे झाले मुके, मन हे झाले मुके. भक्तीची या सुखे गोडावले. ते अंतःकरण पूर्णपणाने त्या अनुभवामध्ये रममाण होऊन जातं. पण ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एकदम ते होतं असं नाही. कित्येक दिवस नेटाने भक्तिभावासहित साधना केल्यानंतर ही गोष्ट प्रोसेसमध्ये प्राप्त होते. हळू-हळू होतं. आधी थोडा वेळ मन त्याच्यात रमतं, मग अचानक वृत्ती येतात. मग नंतर ते तिथे राहण्याचा कालावधी वाढायला लागतो. वृत्तींची इंटेन्सिटी अजून कमी व्हायला लागते. फ्रिक्वेन्सी अजून कमी व्हायला लागते. आणि या जाणीवेचं जे अस्तित्व आहे, त्याचा प्रभाव जो आहे, तो आणखीन स्पष्ट होऊ लागतो. आणि ही गोष्टच सातत्याने प्रॅक्टिस करणं आणि ही गोष्ट सतत आपल्याला त्याचं वळण लावणं स्वतःलाच, ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे बाहेर जाऊन हे
विश्वामध्ये उघड्या डोळ्यांनी बघून तसा तो देव दिसणार नाही. म्हणून समर्थांनी म्हणले, "जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे." चर्मचक्षी म्हणजे आपले डोळे. शरीरा श श शरीरा शरीर जे आपल्याला मिळालंय त्याच्यामध्ये जे आपले डोळे आहेत, ते म्हणजे चर्मचक्षू. म्हणून समर्थ म्हणतात, "जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे." बाहेर तुला या डोळ्यांनी तू लक्ष द्यायला गेलास, तर तसं ते तुला दिसणार नाही. जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे. ज्ञानरूपी डोळ्यांनी तू बघायला गेलास, त्याचं निरीक्षण केलंस, तर तुला ते हळू-हळू कळू लागेल. जगामध्ये वावरताना ज्ञानरूपाने निरीक्षण करायचं म्हणजे काय? तर संतांच्या अभंगांच्याकडे खरं तर बघावं. त्यांच्यामध्ये तत्वज्ञान आणि भक्तिभाव याचा सुंदर मिलाफ असतो. कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी. लसूण, मिरची, कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. किंवा तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. आपला जो आवडता देव आहे, तो सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे. हा भाव मनामध्ये असणं. देवाची पूजा करत असताना ताम्हण जे आहे, पळी जी आहे, भांड जे आहे, ते सगळं ईश्वर स्वरूप आहे. या भावनेने त्याला हात लावणं. मग आपोआपच आपल्या क्रिया सुद्धा सौम्य होतात. ठण, 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 ठण भांडी आपटली आहेत, ताम्हण आपटलंय पूजा करताना. असं होत नाही. जर का ते ताम्हण म्हणजेच ईश्वर आहे. ते ते भांड म्हणजेच ईश्वर आहे. याचा अर्थ देव पूजा विठ्ठल याच्यामध्ये ते सगळं येतं. हा भाव मनामध्ये असणं. म्हणजे आपलं ऑफिसचं काम असेल, तरी सुद्धा त्या ऑफिसच्या कामासाठी लागणारी जी काही पेन असेल, वह्या असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, आणखीन काही असेल, ही सगळी माझ्या देवाच्या पूजेची साधनं आहेत. कारण माझं ऑफिसमधलं काम, माझं कर्तव्य कर्म ही त्याची पूजा आहे. त्यामुळे असं प्रत्येक ठिकाणी आपल्या दैनंदिन व्यवहारात ईश्वराला गुंफणं आणि त्याचं स्मरण त्याच्यामध्ये ठेवणं, ही महत्वाची गोष्ट इथे समर्थ आपल्याला सांगतात. जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्ष. कारण हेच तर ज्ञानाचं मुख्य प्रिन्सिपल आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावं ज्ञान. आधी अंतरंगामध्ये ते ज्ञान होतं. आत्मस्वरूप जाणणं हे ते ज्ञान होतं. आणि मग ज्यावेळेला आत्मस्वरूप त्या व्यक्तीला हळू कळू लागतं. एकदम एका दिवशी कळलं, आधी काहीच नव्हतं, शून्य तो होता आणि एकदम एका दिवशी त्याला साक्षात्कार झाला असं होत नाही. हळू प्रोसेसने ते कळतं. पण जसं कळू लागतं, तसं बाहेरचं विश्व सुद्धा त्याला ईश्वर स्वरूप दिसू लागतं. आणि मग वेगळं पाहणं अशा प्रकारची वेगळी कुठली टेंडन्सी उरत नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, "जनी पाहता पाहणे जात आहे." थोडा सूक्ष्म विषय आहे. जनी पाहता पाहणे जात आहे याचा अर्थ ज्यावेळेला ही व्यक्ती टप्प्याटप्प्याने ईश्वर प्राप्ती करून घ्यायच्या मार्गावर चांगली प्रोग्रेस करत असते. त्याला हळू त्याच्या हे लक्षात येतं आणि असा अनुभव येऊ लागतो, की माझ्यामध्ये जे तत्वस्वरूप आहे, ज्याचा मी अनुभव ध्यानकाळात घेतो, तेच सगळ्या विश्वामध्ये आहे. त्यामुळे मी आणि विश्व ह्याच्यामध्ये भेदभाव असा काही नाहीच आहे. मग विश्व म्हणजे सगळं विश्व. ज्ञानेश्वर महाराजांनी या स्थितीचं वर्णन करताना म्हणलंय, "अवघे जगची सनोळख, जगाशी जुनाट सोयरीक." म्हणजे सगळ्या जगाशी त्या त्या महात्म्याची सनोळख म्हणजे कितीतरी चांगली घट्ट ओळख असते. जगाशी जुनाट सोयरीक
म्हणजे खूप जिव्हाळा जगासोबत असतो, कारण भेदभावच नाहीये काही. श्रीधर स्वामी ज्यावेळेला सज्जनगडावरती उपासना करायला आणि साधना करायला सगळ्या संसारातून बाहेर पडले आणि आता सज्जनगडावरती मी जाणार आणि उपासना करणार असं त्यांनी ठरवलं. त्यावेळेला त्यांच्या मित्रांच्यात त्यांचा जो संवाद झाला, तर ते मित्र त्यांना म्हणाले, की "तिथनं तिथे जाऊन तू ज्ञानी होऊन आल्यानंतर आमच्याकडे कसं बघशील?" त्याला श्रीधर स्वामी म्हणले, की "माझेच 4-5 फोटो काढून मला दाखवले, तर मी त्या फोटोंकडे कसं पाहीन, तसं मी तुमच्याकडे पाहीन." फार सुंदर आणि फार उच्च अवस्था. माझे सद्गुरू स्वामी माधवानंद यांच्या पण आयुष्यामध्ये असा एक प्रसंग घडला होता, की एकदा त्यांना विचारलं होतं, की तुम्ही प्रवचन करत असताना एवढे सगळे लोकं तुमच्याकडे बघत असतात, तर तुम्हाला कसं वाटतं? बाहेर गावांमध्ये ते जेव्हा जायचे तेव्हा क्राउड मोठा असायचा प्रवचनाला. म्हणजे विशेष मोठा असायचा कारण का स्वामीजी कधीतरीच जायचे बाहेर. त्यावेळेला स्वामींनी त्याच्यावरती उत्तर दिलं, की मीच माझ्याकडे बघतोय असं मला वाटतं. जेव्हा मी हे बघतो, की लोकं माझ्याकडे बघतायत. म्हणजे संतांच्या अनुभूतीच्या बाबतीत कशी एकवाक्यता असते त्याचं ते उदाहरण आहे. म्हणून इथे समर्थांनी म्हणले, "जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे, जनी पाहता पाहणे जात आहे." पाहण्याची वेगळी काही प्रोसेस राहिलीच नाही आता. जगामध्ये सुद्धा सगळीकडे मीच मला दिसतो आहे. ही काय अवस्था असेल, हे आत्ता आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. इमॅजिन करण्याची आवश्यकताही नाहीये. इमॅजिन करणं ते इमॅजिनेशनच आपल्या आत्ताच्या ध्यानाच्या अवस्थेच्या मध्ये येण्याची शक्यता असते. कारण का ती अवस्था आपली आहे, असं आपण जर का धरून चालू लागलो, तर ती गोष्ट चुकीची ठरेल. आपण आपल्या अवस्थेमध्ये आपली अवस्था काय आहे आपल्याला बरोबर माहिती असतं. त्यानुसार ती धरून आपण उपासना चालू ठेवू. त्यानुसार आता आपण 10 मिनिटं शांत बसूया. मस्तकामध्ये अवधान केंद्रित करायचं. मंत्र घ्यायचा, श्वासावरती चालवायचा आणि सुबवरती अवधान केंद्रित करून 10 मिनिटं शांत बसूया. हरी ओम तत्सत.
हरि ओम, हरि ओम, हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवेत्। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडि गार्हस्थ्ये किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम्। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्। हरि ओम, श्री राम।